तक्रारदार नामे श्री कादर राजूमेव शेख वय वर्ष 50 व्यवसाय नोकरी राहणार प्लॉट नंबर 602 सेंटर पार्क अपार्टमेंट सिद्धेश्वर पेठ सोलापूर हे शिक्षणाधिकारी पदावर जिल्हा परिषदेत कार्यरत आहेत। त्यांची पत्नी व मुले दिनांक 10/3/2025 रोजी परगावी गेले होते। कादर शेख हे दिनांक 11/3/2025 रोजी सकाळी 10:15 वाजताचे सुमारास घरास कुलूप लावून ते नोकरीचे ठिकाणी गेले। त्यानंतर सायंकाळी 8:30 वाजताचे सुमारास कादर शेख हे कामावरून परत घरी आले असता त्यांचे राहते घराचा मुख्य दरवाजाची कडी व कोंडा तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचे बेडरूम मधील कपाटातील सुमारे 10 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व सुमारे 10 तोळे वजनाचे चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला असल्याचे दिसून आले। त्याबाबत त्यांचे तक्रारीवरून जेल रोड पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर 126/2025 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 305A 331(3) 331(4) प्रमाणे गुन्हा घरफोडीचा दाखल करण्यात आला आहे। सदरचा गुन्हा घडल्यानंतर गुन्हे शाखेकडील व पोलीस निरीक्षक सुनील दोरगे तसेच सर्व तपास पथकांनी घटनास्थळी भेट दिली होती। त्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी गुन्ह्याचे घटनास्थळाचे आजूबाजूचे परिसराचे बारकाईने निरीक्षण केले। सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांचे पथकातील पोलीस अंमलदार इम्रान जमादार यांनी घटनास्थळाचे आजूबाजूचे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधील फुटेज बाबतची तांत्रिक माहिती अत्यंत बारकाईने निरीक्षण करून संकलित केली। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व पथकास एका संशयित व्यक्तीचे हालहवालीवर संशय निर्माण झाल्याने त्या संशयित इसमाबाबत अधिक माहिती संकलित करण्यास सुरुवात केली। त्या संशयित इसमाविषयी अधिक माहिती संकलित करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक खेडकर यांचे पथकास संशयित इसम हा आंतरराज्यीय घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती देखील मिळाली। त्यानंतर दिनांक 20/3/2025 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांचे पथकास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की संशयित इसम नामे अनिल कुमार मिस्त्रीलाल राजभर वय वर्ष 38 राहणार रा.ग्रा.प्रो बोदरी तालुका केराकत जिल्हा जैनपूर राज्य उत्तर प्रदेश हा पुन्हा घरफोडी चोरी करण्यासाठी सोलापूर शहरात आलेला आहे। त्यामुळे मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने नमूद संशयित इसमाचा सोलापूर शहरात शोध घेतला असता त्यास हॉटेल अँबॅसेडर ते प्रभाकर महाराज मंदिराकडे जाणारे रोडवर युनिटी अपार्टमेंट जवळ सापळा लावून घरफोडीची करण्याचे साहित्यासह ताब्यात घेतले। नमूद संशयित इसमाकडे चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास नमूद गुन्ह्यात तात्काळ अटक केली। त्यानंतर अटक कालावधीत सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व पथकाने आरोपीकडे अत्यंत कौशल्याने तपास केला असता त्याने मागील महिन्यात सिन्नर शहर जिल्हा नाशिक येथे देखील एका घरफोडी केल्याचा कबुली दिली। नमूद आरोपी याचे ताब्यातून सहाय्यक पोलीस निरीक्षक खेडकर व त्यांचे तपास पथकाने एकूण 110 ग्रॅम 11 तोळे वजनाचे सोन्याचे व एकूण 113 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा ऐवज सविस्तर पंचनाम्याने हस्तगत केला आहे। नमूद आरोपी विरुद्ध गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश या राज्यात दिवसा घरफोडीचे 35 गुन्हे दाखल आहेत। नमूद आरोपीकडून खालीलप्रमाणे 2 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत। त्याची माहिती पुढील प्रमाणे अनुक्रमे पोलीस ठाणे 1 जेल रोड गुन्हा रजिस्टर नंबर व कलम गुन्हा रजिस्टर नंबर 126/2025 भारतीय न्याय संहिता कलम 331(3) 331(4) 305A जप्त मुद्देमाल 2 सिन्नर गुन्हा रजिस्टर नंबर 196/2025 भारतीय न्याय संहिता कलम 331(3) 305A 10 तोळे सोने 10 तोळे चांदी नाशिक जिल्हा 10 ग्रॅम सोने 13 ग्रॅम चांदी प्रमाणे सदरची कामगिरी माननीय श्री एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे, श्री राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, श्री सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार विजयकुमार वाळके, संदीप जावळे, विनोद राजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, वसीम शेख, इब्राहिम शेख, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, चालक सतीश काटे, बाळासाहेब काळे, आकाश घोलकर तसेच सायबर
पोलीस स्टेशनकडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे. माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांचे करिता.